गेली 5 ते 6 दिवसापासून सातत्यानं पुणे आणि पुणे परिसरामध्ये अगदी जोरदार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा पुण्याला पूर्ण पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि अगदी जोरदार पाऊस बरसतानाचं चित्र जे आहे ते पुणे आणि सभोवतालच्या परिसरामध्ये आहे। मी जवळपास लोणावळ्यापासून 35 किलोमीटर लांब असलेल्या परांदवाडी मध्ये आहे आणि अगदी लोणावळ्याच्या मिसिंग लिंकपासे दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला आणि वाहतूकची जी गर्दी आहे किंवा वाहतूक कोंडी आहे ती जवळपास परांदवाडीपर्यंत आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जुना मुंबई पुणे हायवे असेल किंवा एक्सप्रेस हायवे असेल दोन्ही हायवे अगदी ठप्प करण्यात आले आहेत, पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी। आणि विशेष म्हणजे जी दुसरी एक पर्याय जणू ज्याकडे पाहिला जातो तो रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा दरड कोसळल्या असल्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे साहजिकच आता प्रशासनाकडून सर्वांना सांगण्यात येत आहे की अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा। दोन्हीही पुणे मुंबई हायवे जे असते ते पूर्णपणे ठप्प असणार नाहीत, बंद असणार नाहीत। जोपर्यंत प्रशासनाचे पुढचे आदेश येत नाही तोपर्यंत हे सर्व मुंबई पुणे हायवे असेल तो पूर्ण बंद असणार आहे। कारण की या सर्व ज्या दरड क्षेत्र आहे ते सध्या प्रभावी झालेलं आहे आणि कधी पण या ठिकाणच्या ज्या दरडी आहेत त्या कोसळू शकतात। त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे मुंबई हायवे जो आहे तो पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे। त्यामुळे खरं तर सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणावी लागेल, जर तुम्ही पुण्याहून मुंबईला प्रवास करत असाल किंवा मुंबईहून पुण्याकडे प्रवास करत असाल तर पूर्णपणे या रस्त्यावरचा प्रवास थांबवा कारण की गेल्या 3 तासापासून हा पूर्णपणे मुंबई पुणे हायवे असेल दोन्ही हायवे असेल म्हणजे जुना असेल किंवा जो नवा तो बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत। आणि सध्या आपण बघतोय की परांदवाडीपर्यंत ही जी वाहतूक ट्रॉफिक जे झालेलं आहे ती गर्दी आपण सध्या पाहू शकतोय की जवळपास मी ज्या लोकेशनला उभा आहे तिथून लोणावळा जवळपास 35 किलोमीटर आहे आणि 35 किलोमीटरपर्यंत ही वाहतूक जी रांग आहे वाहनांची ती सध्या लागलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।